मंडळी, फेब्रुवारी महिना मकर राशीच्या लोकांसाठी अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरू शकतो. एकंदरीतच उत्पन्नात लक्षणीय वाढ बघायला मिळेल. भावंडांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना सुद्धा चांगल्या संधी मिळतील. गुंतवणूक योजना नफा मिळवून देऊ शकतात. मागील निर्णय चांगला परतावा देऊ शकतात. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार तुम्ही करू शकता. एकंदरीत बघता गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल, दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळताना दिसेल. प्रचंड कष्ट करणारी रास म्हणजे मकर रास यांना कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही असा यांचा अनुभव असतो. त्याचबरोबर सहज गोष्टी सुद्धा यांच्या बाबतीत घडून येत नाहीत. फेब्रुवारी महिन्यातलं ग्रहमान मात्र तुम्हाला काही बाबतीत अनुकूल असणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना जबाबदाऱ्या वाढवणारा असेल, पण त्याचबरोबर वरिष्ठांचा विश्वास सुद्धा तुम्ही संपादन कराल. अर्थात जास्त मेहनत घ्यावी लागेल, पण घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. सरकारी, प्रशासन, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, फायनान्स या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात. महिन्याचा जो उत्तरार्ध आहे, अर्थात महिन्याचा जो शेवट आहे, त्यामध्ये करिअरसाठी काहीतरी अनुकूल घडू शकतं. आर्थिक स्थिती बघता उत्पन्न स्थिर राहणार आहे. अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जमीन, घर, वाहन या सगळ्या गोष्टींवर खर्च होऊ शकतो. जुने पैसे कुठे अडकले असतील तर तेही परत मिळण्याची शक्यता आहे. मोठी जोखीम टाळायची गुंतवणूक करताना. वैवाहिक जीवनात थोडेसे मतभेद संभवतात. संवाद महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. अविवाहित मकर राशीच्या लोकांसाठी लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते. जुने प्रेमसंबंध सुद्धा पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा फेब्रुवारी महिना असणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. घरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होईल. त्या दृष्टीने धार्मिक कार्यसुद्धा होऊ शकतं किंवा त्याची चर्चा होऊ शकते. मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना संयम, मेहनत आणि शहाणपणाचा म्हणावा लागेल. हळूहळू पण स्थिर प्रगती बघायला मिळेल. जे पेराल तेच उगवेल. कर्मफळाचा हा काळ आहे असंच म्हणावं लागेल. मकर राशीच्या लोकांनी आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असतील तर सगळ्यात आधी आपली दिनचर्या योग्य केली पाहिजे. दिनचर्येमध्ये योग्य आहार, योग्य व्यायाम या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायला तुम्हाला जमलं, अर्थात सूर्याला जल अर्पण करायला जमलं, तर ते तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने, करिअर नोकरीच्या दृष्टीने फायद्याचं राहणार आहे. त्याचबरोबर तुमची जी एक तक्रार असते की आम्हाला मेहनतीचं फळ लवकर मिळत नाही किंवा आम्हाला नोकरी व्यवसायात म्हणावं तसं यश मिळत